माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आजचा चौथा दिवस आणि शेवटचा दिवस आहे। उद्धव ठाकरे आज परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगरमधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधतील। परभणीतील मानवत तालुक्यातील ताडबोरगाव तसंच सेलू तालुक्यातील डेंगळी पिंपळगाव इथे उद्धव ठाकरे भेट देणार आहेत। सकाळी 10 वाजता ताडबोरगाव इथं तर 11 वाजता ढेंगळी पिंपळगाव इथे शेतकऱ्यांच्या समस्या ठाकरे जाणून घेतील। तर दुपारी 2 वाजता पाटोदा तालुक्यातील परतूर येथे उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे आणि यानंतर संध्याकाळी 6 वाजता छत्रपती संभाजीनगरमधील चिखलठाणा इथे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन देखील उद्धव ठाकरे करतील। आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी वेदांत नेम सध्या आपल्यासोबत आहेत। वेदांत, आजचा चौथा दिवस, शेवटचा दिवस उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा। गेल्या 3 दिवसात उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात काय काय घडलं, ते कुठे गेले, शेतकऱ्यांशी कसा संवाद साधला? ज्या प्रकारे आपण बघितलं प्रज्ञा, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड या 4 जिल्ह्यांमध्ये उद्धव ठाकरेंनी दौरा केला, ज्यामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधत महत्त्वाचे जे प्रश्न आहेत, यामध्ये पहिला प्रश्न म्हणजे जर राज्य सरकार म्हणते जूनमध्ये कर्जमाफी देणार, तर कर्जाचे हप्ते आतापासून द्यायचे नाही का, किंवा कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, हा प्रश्न तर त्यांनी विचारला। शिवाय दुसरा महत्त्वाचा प्रश्न त्यांनी विचारला की पीक विम्याच्या पैशासंदर्भात, आणि जी 31,000 कोटींची मदत जाहीर केली ती शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्षात पोहोचली का। अगदी बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांना हे प्रश्न विचारले, आणि जर मदत मिळाली नसेल तर तहसील कार्यालयावर तुम्ही जावं, अधिकाऱ्यांच्या मागे तगादा लावावा। इतकंच नाही तर काही कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केली आहे की पीक विमा कार्यालयावर सुद्धा तुम्ही मोर्चा काढा आणि शेतकऱ्यांचे जे पैसे आहेत ते तातडीनं त्यांना मिळाले पाहिजे, असंही त्यांनी यामध्ये सांगितलं। आणि शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी मी लढणार आहे, मात्र शेतकऱ्यांनी साथ द्यावी, असं आवाहन सुद्धा या सगळ्या संवाद यात्रेमध्ये त्यांनी केलेलं आहे। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हिंगोली असेल किंवा परभणी असेल, शक्तीपीठ महामार्गाला मोठा विरोध होतोय, तो सुद्धा मुद्दा या सगळ्या संवाद यात्रेमध्ये उद्धव ठाकरेंनी उचलून धरला आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण पूर्णपणे उभा असल्याचं त्यांनी सांगितलं। महिन्याभरात सगळे पंचनामे करून मदत ही शेतकऱ्याला मिळाली पाहिजे, असंही त्यांनी राज्य सरकारला सांगितलं, आणि महिनाभरानंतर पुन्हा एकदा मराठवाड्याचा आपण दौरा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आज सुद्धा जालना, परभणी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर ते जातील आणि शेतकऱ्यांशी संवाद साधतील। शिवाय पत्रकार परिषदेमध्ये राज्य सरकारला सुद्धा काही प्रश्न उद्धव ठाकरे विचारतील, आणि मग सायंकाळी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक असणार आहे, ज्यामध्ये उद्धव ठाकरे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करतील। प्रज्ञा। वेदांत, धन्यवाद दिलेल्या आजच्या माहितीसाठी।